आता तुम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, सूचनेचं पालन अधिकाऱ्यांनी केलं नव्हतं, इथं शेतकरी उपस्थित नव्हते. काही अधिकारी अतिशहाणपणा करतात, सूचनेचं पालन करत नाहीत, यापुढे त्यांच्यावर कारवाई करणार का? निश्चितपणे. काय सांगाल आजची जी सभा झाली याबद्दल काय सांगाल? शासकीय अधिकाऱ्यांकडून योजना ह्या शेतकरी बांधवांपर्यंत अजून पोचल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आम्ही जेव्हा पुढच्या आढावा बैठकीसाठी येऊ, आत्ता सूचना दिलेल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांना, त्याची अंमलबजावणी निश्चितपणे होईल याची आम्ही खात्री करू. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आता की बाबा शेतकऱ्यांपर्यंत आम्ही योजना वगैरे पोहोचवतोय, हां, तर तशा योजना फक्त कागदावर आजपर्यंत आम्हाला पण बघायला मिळाल्या, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत तशा योजना कुठल्याही प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. तसं निदर्शनास आलं असेल तर आम्हाला दाखवून द्या. हे कुठलंही त्यांनी जे सांगितलं मगाशी की बाबा मी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं वगैरे, असं कुठंही आतापर्यंत तर मान तालुक्यात जाणवलेलं नाही. प्रशिक्षणं झालेली नाही आहेत का? हां. त्यांना घ्यायला हवं आम्ही. म्हसवडच्या बाजारामध्ये अजून सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तुम्हाला आत्ताच माहिती दिली आमचे जे HOD आहेत पशुसंवर्धनचे, बोर्डे साहेब, की आत्ता 1600 पशुवैद्यकीय अधिकारी क्लास 1 ऑफिसर हे राज्यातून निवडले जातील. त्याची इंटरव्ह्यू प्रक्रिया चालू आहे आणि 1 महिन्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी 60 क्लास 1 प्लस पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्याचप्रमाणे डिप्लोमा होल्डर जे पशुवैद्यकीय आहेत 12वी पास, ते जवळजवळ 300 ना 300 प्लस हे आपल्याला मिळतील. त्यामुळं आत्ता जो पशुवैद्यकीय दवाखाना हा खूप संकटामध्ये आहे डॉक्टरच्या अभावी, तर निश्चितपणे त्याची परिस्थिती सुधारेल. जागृती करत नाही, लोकांपर्यंत योजना पोहोचत नाही, त्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील जरूर आम्हाला सांगा, आपण जनजागृती त्या पद्धतीनं करू. तुम्हाला जिथं जिथं अडचणी येतील, जिथं सेवा मिळत नाही आहे, आमचे पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहे, यांच्यापर्यंत तुम्ही अडचणी पोचवा. निश्चितपणे आम्ही अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळेल ह्याची आम्ही दक्षता घेऊ. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आता सध्या आपण सांगितलं त्याप्रमाणे आहेच. मात्र ह्याचा गैरफायदा जे काय बोगळ डॉक्टर आहेत ते शेतकऱ्यांना लुटून घेत आहेत. अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोचवायचा झालं तर अधिकाऱ्यांनी मागाशी सांगितलं, तुमच्यात एकच सांगितलं की बाबा अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, अशा वेळेस काय करावं? ते आता कर्मचारी संख्या वाढल्यानंतरच हा आपला प्रश्न सुटू शकतो. ज्यांनी शेतकऱ्याकडून जास्त पैसे घेतलेत अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का? किंवा अधिकाऱ्यांवर जे काही डॉक्टर आहेत, बोगळ डॉक्टर, असे अनेक लोक आहेत, त्यांच्यावर कंट्रोल जे शासकीय नियंत्रणाखाली नाहीत त्यांच्यावर आपण कारवाई नाही करू शकत. 1 मिनिट, बोर्डरे साहेब बोलत आहेत. जो मुद्दा मांडला की बोगस पशुवैद्यकांचा, हा आपल्याच तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रभर ही अडचण आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रासाठी जे पशुवैद्यक परिषद आहे त्या परिषदेकडे तक्रारी करायला लागते. आपल्या इथं लोकल आपल्या त्या कायद्याच्या अंतर्गत येत नाहीत. तरी साईट असेल तर त्यांना सांगा ना. तुमच्या अंडरमध्ये ते काम करतात? हो करतात. आपण त्यांची मदत घेतो. आपल्याकडे कमी आहे संख्या. आपल्याला समजा आता उदाहरणार्थ आपल्या जिल्ह्यामध्ये पशुधन गाई म्हशीची संख्या 6,08,000 आहे. त्याला आपल्याला लाळखुरकूत लसीकरण करायचं आहे. आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे. तर अशा वेळेला लसीकरण त्यांची पण आपण मदत घेऊन आपलं पशुधन. तुम्ही त्यांची मदत घेताय पण ते शेतकऱ्यांची लूट करताय, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? त्यांच्या जर तशा काही आमच्याकडं तक्रारी आल्या किंवा पशुवैद्यक परिषदेकडं तक्रारी जरी पाठवल्या तरी त्यांच्यावर कारवाईची शिफारस आपल्याला करता येते. आता कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेती करताना जर कुणाचा अपघात झाला तर त्यांना निधी मिळतो. गोपीनाथ मुंडे. हां, तर मार्डीमध्ये एका महिलेचा शेळ्या राखताना विजेचा करंट लागून अपघात झाला होता, तिला निधी मिळणार का? मिळणार निधी. MSEME डिपार्टमेंटकडून अपघात विमा योजनेतून त्याला आपल्याला लाभ देता येतो. त्याचा जो पंचनामा आहे तर तो रितसर पंचनामा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करा आणि जे काय असेल तर ते 100% मिळणार त्यांना. 16 लाख मिळणार. आता जो तुम्ही सांगितला ना, MSEB डिपार्टमेंटकडून प्रत्येक व्यक्तीसाठी 4 लाख असा निधी त्या कुटुंबासाठी मंजूर होणार आहे. 16 लाखाचे निधी हा MSEB कडून, आणि जर ते शेतकरी असतील तर गोपीनाथ मुंडे योजनेमधून 2 लाख या पद्धतीचा निधी त्यांना उपलब्ध होईल. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम.
सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।